सध्या अशी चर्चा आहे की 15ला मतदान आहे आणि 10-12ला लाडकी बहीणचा हप्ता पडेल म्हणून. तर निवडणूक आयोगानं यावर दरवेळेला म्हणजे बिहारमध्ये काय होतं किंवा राज्यात काय होतं, मग त्या पालिका निवडणुकांच्या वेळेला हप्ता येणं, महापालिका निवडणुकांच्या वेळेला हप्ता येणं, आता जिल्हा परिषद आहे त्याही वेळेला हप्ता येणं, हे जर असे हप्ते अकाउंटला टाकले जात असतील तर राजकारणी म्हणून, आणि तुम्ही पण म्हणजे आम्ही तुम्हाला सगळेजण ताई म्हणतो, एक लाडकी म्हणून, तुम्ही कसं बघता याकडे? इलेक्शन कमिशन कोण आहे? म्हणजे ते आहेत का? म्हणजे ती यंत्रणा आहे का जागेवर? आता यंत्रणा म्हणून तर बघतो आम्ही, म्हणजे अजून तरी दिसते. हो, कारण का इलेक्शन कमिशन ही अशी एक डिॲक्टिव्हेटेड, म्हणजे मी खूप, म्हणजे मी हे बोलणंही नाही पाहिजे, कारण का मी त्या प्रक्रियेतून निवडून येते. पण त्यांनी जे जबाबदारीने काम केलं पाहिजे, आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही, पण काही सिस्टम्स म्हणजे उद्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करून तुम्ही पास होणार, काय क्रेडिबिलिटी काय राहते त्या संस्थेची? आणि आज हे मी माझ्यासाठीच म्हणत नाही आहे, पण इलेक्शन कमिशननी जे त्यांना सांगितलं तेवढं तरी त्यांनी करावं. बिनविरोध जेव्हा गोष्टी होतात, पैसे वाटले जातात ओपनली, तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे, ओपनली पैसे वाटले जातात, तेव्हा इलेक्शन कमिशन काही तोंडातून एक शब्द काढू नये त्यांनी. ब्लेटंट करप्शन. आणि काल आयपॅकवर रेड झाली एवढी मोठी, ममता दिदी तिथे उतरल्या, पण महाराष्ट्रामध्ये इथून 10 मिनिटावर ज्यांचं घर आहे त्या मोठ्या बिल्डिंगमध्ये एवढे मोठे ते मंत्री महोदय बसले होते, एवढी मोठी कॅशची बॅग उघडून एवढे करोडो रुपये त्या बॅगमध्ये होते, त्याच्या घरात एक पोलीस पण जाऊ नये विचारायला हे पैसे कुठून आले. मग म्हणजे यंत्रणा किंवा कोलॅप्स ऑफ इलेक्शन कमिशन, म्हणजे इमर्जन्सीवर एवढी नावं ठेवते भारतीय जनता पक्ष, हे बियॉन्ड इमर्जन्सी चाललं आहे असं नाही वाटत. आणि माझं म्हणणं आहे की सरकार कुणाचंही असू दे, काही संस्था अशा आहेत, इलेक्शन कमिशन जर ही सशक्त लोकशाही असेल तर इलेक्शन कमिशननी पारदर्शक काम केलंच पाहिजे. माझं चुकलं जरूर माझ्यावर ॲक्शन घ्या, आणि सत्ताधाऱ्यांचं चुकलं तर त्यांच्यावरही ॲक्शन घेतली पाहिजे, तरच ही लोकशाही टिकेल ना. अगदी खरं. कुणाचीही सत्ता असू दे, काही गोष्टी आर सॅक्रोसेंट. अगदी. कारवाई ईडीची असो, CBIची असो, व्हायला काहीच हरकत नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, भ्रष्टाचार मोडून काढला पाहिजे, मात्र तो सर्वपक्षीय असला पाहिजे. तो काही पक्षांपुरता मर्यादित नसावा, एवढीच अपेक्षा जी आहे ती विरोधकांकडून व्यक्त केली मला जाते. गंमत वाटली, सर्व पक्षीय ॲक्शन झाली पाहिजे, हे मी पहिल्यांदाच ऐकते.